नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आम्ही निघालो आहोत महाराष्ट्राच्या सर्वात पवित्र यात्रेचा अनुभव घ्यायला, पंढरपूरची आषाढी वारी. शनिवारी संध्याकाळी आम्ही सिंहगड एक्सप्रेस ट्रेन पकडून चिंचवड येथे पोहोचलो. तिकडे फ्रेंडकडे मुक्काम करून आम्ही सकाळी 5 वाजता निघालो सासवडच्या दिशेने. दिवेघाट रात्री 2 वाजल्यापासून बंद असल्यामुळे आम्ही नारायणपूर मार्गे सकाळी 7:30 वाजता सासवड येथे पोहोचलो. सासवड जवळ गाडी पार्क करून आम्ही चालत दिवेघाटाकडे निघालो. शेकडो वर्षांपासून लाखो वारकरी पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी पायी प्रवास करतात. इथे अनेक सेवाभावी संस्था भक्तांना विनामूल्य जेवण देतात. तसेच काही संस्था वारकऱ्यांची सेवा सुद्धा करतात. ही वारी म्हणजे चालता बोलता भक्तीचा महाउत्सव. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण एका तालात चालतात, ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 ज्ञानो